नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लाईफ फाउंडेशन निपाणी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून मी आपणासमोर एक विषय मांडत आहे. तो म्हणजे कर्नाटक शासनाने निपाणी तालुक्यामध्ये संविधान जागृती व्हावी, संविधान लोकांना समजावं याच्यासाठी गावागावामध्ये शासनातर्फे एक संविधानाची रथयात्रा आयोजित करण्यात आलेली होती 2023 मध्ये. आणि या संविधान यात्रेच्या प्रसंगानुसार मला विविध गावामध्ये व्याख्याने करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा मी समाजासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न केला. आणि या प्रयत्नासाठी जो मी विषय निवडलेला होता तो म्हणजे संविधान. आणि या संविधानाबद्दल आपण समाजातील लोकांना माहिती सांगावी असा कर्नाटक शासनाने जो GR काढलेला होता त्याबद्दल प्रथमतः कर्नाटक शासनाचे मी आभार मानतो. त्याच पद्धतीने आज असे विविध उपक्रम राबवून समाजातील लोकांना ज्ञान प्रबोधन, सामाजिक मदत आणि विविध विषयाचं ज्ञान देण्याचं काम लाईफ फाउंडेशन करत आहे. याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. मी मिथुन मधाळे, व्याख्याता, प्रबोधनकार, आपणासमोर विषय मांडत आहे भारतीय संविधान. या विषयासंदर्भात मी आपणाला थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण संविधान हा विषय जागतिक लेवलचा असून मोठ्या प्रमाणात 1 तासामध्ये 2 तासामध्ये हा विषय सांगता येणार नाही आपल्याला. तर आपणाला संविधानाबद्दल बोलण्यासाठी बरेच दिवस लागतील. पण संक्षिप्तपणे मी इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ते आपण समजावून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मित्र, जसं मी आज घरामध्ये बसून व्याख्यान करत आहे तसंच एकदा एक वडील आपल्या घरामध्ये बसून पेपर वाचत होते. आणि पेपर वाचत असताना त्यांनी सगळ्या बातम्या चाळायला सुरुवात केली. आणि बातम्या चाळत असताना त्यांचं लक्ष त्या बातमीकडे जाण्याऐवजी दुसरीकडे जाऊ लागलं. त्यावेळी त्यांनी वळून पाहिलं तर त्यांचा मुलगा मात्र तिथं दंगा करत होता. त्यांना डिस्टर्ब करायचा प्रयत्न करत होता. आणि ते डिस्टर्ब करत असताना वडिलांचं लक्ष केंद्रित होत नव्हतं. त्यावेळी त्यांना सांगितलं, अरे तू ग बस. वडिलांनी एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, मुलगा काही ऐकायला तयार नाही. त्यावेळी वडिलांनी जवळ असलेला एक कॅलेंडर घेतलं आणि ते कॅलेंडर टराटरा फाडलं आणि त्या मुलग्याच्या समोर टाकलं. आणि त्या मुलग्याला सांगितलं ते कॅलेंडर होतं तसं जोड. आणि वडील पुन्हा ते आपलं वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. 1 मिनिट 2 मिनिट झाला तितक्यात मुलगा म्हणाला, बाबा मी ते कॅलेंडर जोडलेलं आहे. बाबांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अरे इतकं कॅलेंडरचे मी तुकडे केलेले आहेत आणि ते तू कसं काय जोडलेस? त्यावेळी त्या मुलानं दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं मित्र. तो मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही जे कॅलेंडर फाडलेलं आहे ते तुम्ही फक्त कॅलेंडर पाहिलं, पण मी त्या कॅलेंडरच्या पाठीमागे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले. आणि मी ते कॅलेंडर न जोडता प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोडले आणि उलटून मी पाहिलं तर मला असं जाणून आलं की कॅलेंडर आपोआप जुळलेलं आहे. म्हणजे या देशामध्ये, या जगामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती टीका करणारी माणसं एकीकडे आम्हाला पाहायला मिळतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे या देशाला जोडणारी माणसं एकीकडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जोडले गेले तर हा संपूर्ण देश जोडला जाईल ही भावना त्या मुलांनी जी व्यक्त केली होती. मग आज बाबासाहेब हयामध्ये नाहीत तर आपणाला त्यांनी दिलेलं संविधान हे आपण जर वाचन करून, प्रबोधन करून समाजात जागृती निर्माण केली तर देशामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. हीच गोष्ट कर्नाटक शासनाने पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये विविध तालुक्यामध्ये विविध जनयात्रा करून संविधान सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून मी कर्नाटक शासनाचे जाहीरपणे प्रथमतः आभार मानतो. मला वाटतं तेला वाचून किंमत नाही समीमधल्या वातीला आणि धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातेला
आणि संविधान समजावून घेतल्याशिवाय पर्यायच नाही आजच्या या माझ्या भारत मातेला, आजच्या या भारत मातेला, असं मला सांगणं गरजेचं वाटतं. कारण मित्रहो, ज्यावेळी या देशामध्ये अन्याय आणि अत्याचार झालेला आहे, त्यावेळी एका महापुरुषाचा उदय या जगामध्ये झालेला आम्हाला पाहायला मिळतो. हा जागतिक इतिहास आहे. या जागतिक इतिहासाचा अभ्यास करत असताना या देशामध्ये गोर गरीब दलित पीडित यांच्यावरती जो अन्याय झाला, त्या अन्यायावरती न्याय मिळवून देण्याची ताकद आज सुद्धा कशामध्ये आहे, तर ती आहे संविधानामध्ये. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण संविधान समजून घेणं गरजेचं आहे. कारण आजची परिस्थिती पाहता तर या देशामध्ये फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले. या देशामध्ये फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले. स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये नेहरू आले, गांधी आले, इंदिरा गांधी आल्या, राजीव गांधी आले. त्यांनी गरिबी हटवचा नारा दिला, पण गरिबी काय हटली नाही, गरीब मात्र हटला गेला. या देशामध्ये मोदी आले, योगी आले. त्यांनी बेरोजगारीचा नारा दिला, पण बेरोजगारी काय हटली नाही, बेरोजगारी मात्र वाढली गेली. या देशामध्ये आजही आजचा युवक आज संविधानाकडे न्याय मागतो आहे आणि बाबासाहेब तुम्ही एकदा परत याल ही अपेक्षा करतो आहे. जर बाबासाहेबांच्याकडे ही अपेक्षा आजच्या समाजातील युवक करत असेल तर नक्कीच बाबासाहेब हे संविधानाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत असा मी आशावाद व्यक्त करतो. नेमकं संविधान 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 म्हणजे का, तर मला इथे सांगावंसं वाटतं. आपलं छोटंसं घर चालवायचं असेल तर घरामध्ये आपण घराच्या आर्थिक, घराच्या सामाजिक, घराच्या नैतिक, घराच्या संपूर्ण जीवनशैलीचा एक पॅटर्न तयार करतो आणि त्या पद्धतीने आपलं कुटुंब आपण चालवण्याचा प्रयत्न करतो. ती अलिखित पद्धतीने घराची संविधानं असते. त्याच पद्धतीने एखादा देश चालवण्यासाठी, एखादा राज्य चालवण्यासाठी, एखादं गाव चालवण्यासाठी जे शासकीय प्रणालीमध्ये तयार केलेले जे GR असतात, जे कायदे असतात, त्या संपूर्ण कायद्यांचा संच म्हणजे या देशाचं संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे ते संविधान हे मानवजातीच्या कल्याणासाठी असलेलं तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. कारण ज्यावेळी आपण संविधान समजून घेण्याची पार्श्वभूमी करतो ते प्रथमतः संविधानाच्या पाठीमागे काय गोष्टी घडल्या आणि संविधान म्हणजे काय, संविधानामध्ये कोणाचे विचार आहेत हे समजावून घेणं गरजेचं वाटतं. कारण मित्रहो, या देशामध्ये आपल्याला माहीत आहे की या देशामध्ये ज्यावेळी अन्याय अत्याचार झाला त्यावेळी वाचा फोडणारी जी माणसं निर्माण झाली, त्या संपूर्ण विचारवंत माणसांचं विचार या संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पाहायला मिळतं. कारण या देशाचा इतिहास, बहुजनांचा इतिहास आपण पाहतो त्याची सुरुवात आपल्याला चार्वाकापासून करावी लागते. जसं भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली मानवतेच्या कल्याणासाठी आणि त्याच्यामध्ये काही नियम आणि अटी निर्माण केल्या जेणेकरून या देशातील हिंसाचार वाढता कामा नये. त्याच्यानंतर तथागत गौतम बुद्धांनी या देशामध्ये शासन प्रणालीचा त्याग करून आपण मानव कल्याणासाठी जगलं पाहिजे हा संदेश देऊन या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे हा जो विचार दिलेला आहे, हा विचार म्हणजे या देशाचं संविधान. या देशामध्ये शांती लाभावी, या देशातील गोरगरीब जनता शांततेने राहावी, यासाठी इस्लाम म्हणजे शांतता आणि ती शांतता म्हणजे या देशाचं संविधान. या देशामध्ये सम्राट अशोकाने रक्तमासाचा जो चिखल पाहिला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या राज्याच्या संपूर्ण गोष्टीमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी हाक दिली. ती हाक म्हणजे या देशाचं संविधान. तो माणूस नाही होना जाने तू साधू क्या बनेगा या संत कबीरांच्या कोचक आणि वाचक प्रश्नाने जर समाजामध्ये मानवता निर्माण होत असेल तर संत कबीरांचे विचार म्हणजे या देशाचे संविधान. काय कवे कैलास कामातच राम आहे अशी भूमिका घेऊन 12व्या शतकामध्ये
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे संत बसवेश्वरांचे विचार म्हणजे या देशाचं संविधान. या देशामध्ये पहिली महिलांची बँक काढणाऱ्या आणि आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलग्याला स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जीवन म्हणजे या देशाचं संविधान. 16 वर्षे हातामध्ये न जपणारी तलवार घेऊन सह्याद्रीच्या तळ्याकप्यात तडाख्याचा झून देणारा एक युवक, जातीपातीची बंधने झुगारून मावळ्यांच्या शिजोरीमध्ये हात घालून माणुसकीचा वसा जपणारा एक माणूस म्हणजे या देशातील रयतेची माणसं, माणसांची मन, त्या माणसांच्या मनावरती अधिराज्य मिळवणारा आणि जीवाशी झुंज देऊन इतरांच्या जीवाशी जोडणारा जीवाजी हा शब्द उलटा केल्यानंतर जसा शिवाजी होतो त्या छत्रपती शिवरायांचे विचार म्हणजे या देशाचं संविधान. संत साहित्याच्या माध्यमातून विद्रोहीपणा साहित्यात आणणारे आणि बहुजन समाजाला विद्रोही स्वरूप निर्माण करून खऱ्या अर्थानं ज्ञानाची गंगा, तुमच्या विचारांची गंगा, समतावादी विचाराच्या माध्यमातून तळागाळात पोचवणारे संत तुकारामांचा विचार असेल, संत ज्ञानेश्वरांचा विचार असेल, यांचे विचार म्हणजे या देशाचं संविधान. अमेरिकेमध्ये झालेली जी सामाजिक क्रांती आहे, समाजाविरुद्ध झालेल्या अन्याय, काळा गोरा भेद या माध्यमातून जी लढाई झाली, जी अमेरिकन क्रांती झाली, त्या अमेरिकन क्रांतीचे जे विचार आहेत ते विचार म्हणजे या देशाचे संविधान. इसवी सन 1779 मध्ये जी फ्रेंच क्रांती झाली, तिथला जो भेदभाव हटवण्याचा प्रयत्न झाला, ती फ्रेंच क्रांतीचे विचार म्हणजे या देशाचे संविधान. या देशामध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी जी भारतामध्ये आली, त्यांनी जी कंपनी चालवण्यासाठी जे नियम बनवले, त्या नियमाचा परिणाम जे देशामध्ये कानून व्यवस्थेमध्ये झाला, वागण्याच्या पद्धतीवर झाला, ती कानून व्यवस्था म्हणजे या देशाचे संविधान. मित्रहो, या देशामध्ये ब्रिटिशांनी निर्माण केलेले वेगवेगळे कायदे, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे स्वरूप त्यांनी जे आणलेलं आहे आणि त्याच्यानुसार या देशाचा जो कारभार चालवलेला आहे, तो कारभार म्हणजे या देशाचं संविधान आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण 1818 मध्ये झालेला भीमा कोरेगावचं युद्ध हे प्रतिकात्मक जी माणसं आपणावरती द्वेषण स्वरूपामध्ये युद्ध करतात, चढाई करतात आणि न्यायासाठी भूमिका घेतली जाते आणि ती भूमिका जर कायद्याच्या माध्यमातून जर तुम्ही दिली नाही, समता न्याय बंधुत्व हे जर तुम्ही कायद्याच्या माध्यमातून समाजाला दिलं नाही, तर ही माणसं कायद्यापेक्षा तलवार हातामध्ये घेण्यासाठी कुठेही मागं पुढं पाहणार नाहीत. ही भूमिका 1818च्या भीमा कोरेगाव या युद्धातून आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून या संपूर्ण विचारधारेतून निर्माण होणारे कायदे म्हणजे या देशाचं संविधान आहे. 1857चं जे बंड झालं, त्या बंडाचे जे परिणाम झाले, त्याच्यासाठी जे नियम करण्यात आले, ते नियमांची कृतीवृत्ती म्हणजे या देशाचं संविधान. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माता फुले, राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती, संत गाडगे महाराज यांच्या विचारांची जी पाकड आहे, यांच्या विचारांची जी पकड आहे, ती पकड म्हणजे या देशाचं संविधान. या देशामध्ये ब्रिटिशांनी तोडा आणि जोडा ही जी संकल्पना राबवली आणि ही राबवत असताना त्यांनी विविध जे कायदे पास केले, मग तो 1905चा बंगालचा फाळणीचा कायदा असेल, 1919चा मेंटो मुरलीच्या ज्या सुधारणा असतील, 1919च्या चेम्सफोर्डचा जो कायदा असेल, 1909चा मेंटो मुरलीची जी सुधारणा कायदा असेल, 1947चा सायमन कोबॅक ह्याचे जे कायदे असतील आणि या संपूर्ण कायद्यांचा आढावा थोडा थोडा त्यांच्या विचारांच्या प्रती आम्हाला संविधानामध्ये दिसून येतात. हे संपूर्ण कायदे म्हणजे या देशाचं संविधान असं आपल्याला म्हणता येईल. याच पद्धतीनं या देशामध्ये गांधीजींनी निर्माण केलेलं स्वराज आणि महात्मा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आंतरराष्ट्रीय धोरण निर्माण केलं, त्यांचे जे आंतरराष्ट्रीय धोरणाचे नियम होते, ते नियम हे संपूर्ण या देशातल्या संविधानामध्ये परिणामकारक आम्हाला दिसून येतात
आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला पुणे करार असेल आणि 1935चा जो कायदा आहे, जो भारतीय संविधानामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका घेतो, या कायद्याचे अनुषंगाने निर्माण झालेले म्हणजे चार्वकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत या देशामध्ये जे जे कायदे कानून, जी विचारधारा आणि जे तत्वज्ञान पाळलं, त्या संपूर्ण तत्वज्ञानाचा आढावा म्हणजे या देशाचं संविधान आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रो, इतकी व्यापकता संविधानाची असताना तुम्हा आम्हाला हे समजावून घेणं गरजेचं आहे की कर्नाटक शासनानं जे हे संविधान यात्रा काढलेली आहे, या यात्रेमध्ये संविधानाची जागृती व्हावी, या संदर्भात संविधान थोडंफार लोकांना समजावं, ही कर्नाटक शासनाची जी भूमिका आहे ती अतिशय योग्य आहे. आणि म्हणून जर संविधान तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर प्रथमतः आम्हाला संविधान लिहिणारे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्हाला समजावून घेणं गरजेचं वाटतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आपण पाहतो त्यावेळी खऱ्या अर्थानं ते एक संघर्षशील असं व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळतं. पोटाच्या आगीपासून मेंदूच्या आगीपर्यंतचा विचार पोचवणारं कार्य करणारे विचारवंत, कायदेतज्ञ, तत्ववेत्ते, जागतिक लेवलचे वक्ते, पत्रकार, न्यायपंडित, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ अशा विविध आणि 32 डिग्र्या घेतलेलं व्यक्तिमत्व आणि जगातील सर्वात ज्ञानसूर्य, प्रज्ञासूर्य म्हटलं जाणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. ही आमच्यासाठी फक्त अभिमानाची गोष्ट नाही तर ती गर्वाची सुद्धा गोष्ट आहे. हे आम्ही समजावून घेणं काळाची गरज आहे. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आपण समजावून घेत असताना आपण समजावून घेतलं पाहिजे की एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातील ब्राह्मणी व्यवस्थेच्या माध्यमातून त्याच्या विरोध जाऊन बहुजन समाजाला न्याय मिळवून देणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती. तर दुसरीकडे या देशातील स्वातंत्र्यवीर जे आहेत त्या सर्वांची भूमिका, देशासाठी चळवळी करणाऱ्या माणसांची भूमिका ही ब्रिटिशांच्या हातून या देशाची सत्ता काढून घेणं ही दोन भूमिका होती. तर बाबासाहेबांचं असं मत होतं, प्रथमतः देश आणि नंतर माझा समाज. पण प्रथमतः देश मानत असताना, प्रथमतः देश तुमच्या ताब्यामध्ये देत असताना या देशातील माणूस हा जगला पाहिजे. त्याला न्याय, समता, समानता, त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, त्याला चालण्याचं स्वातंत्र्य असेल, त्याचं धार्मिक स्वातंत्र्य, या संपूर्ण गोष्टी मिळाल्या पाहिजे. पण 1950च्या पूर्वीचा आपण जर कालखंड पाहिला तर या देशामध्ये जात, धर्म, पंथ व्यवस्था मोठ्या प्रमाणात असलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि ती कुठेतरी मोडीत काढावी. आणि ती मोडीत काढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजकारण करत असताना त्यांच्या लक्षामध्ये आलं, जोपर्यंत या देशामध्ये राजकारण होणार नाही आणि राजकारणाच्या माध्यमातून परिवर्तन होणार नाही तोपर्यंत या देशातील तळागाळातील लोकांना न्याय मिळणार नाही. आणि न्याय मिळायचा असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे, ते म्हणजे या देशाचा कानून व्यवस्था, म्हणजे या देशाचं संविधान. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विविध राजकीय पुढाऱ्यांनी विरोध केला, त्यांची सीट पाडण्याचा प्रयत्न केला. पण देशामध्ये अशी काही व्यवस्था निर्माण झाली 1935 ते 1946 या कालखंडामध्ये की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीमध्ये घेण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आणि म्हणून वेगवेगळे आंदोलने असतील, वेगवेगळे समाजकारण असेल, बाबासाहेबांचं पत्रकारिता असेल, बाबासाहेबांचे विचार असेल, बाबासाहेबांचं शिक्षण असेल, या संपूर्ण माध्यमातून त्यांनी वेगळ्या ठिकाणावरून आपली निवडणूक लढवली आणि संसदेचं दार त्यांनी खुलं केलेलं होतं. कारण त्यावेळच्या नेत्यांची भूमिका होती की बाबासाहेबांच्यासाठी संविधान सभेचं दार नव्हे, खिडक्या सुद्धा त्यांनी बंद केलेल्या होत्या. पण त्या घरामध्ये एक तेजोमय प्रकाश गेला, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची स्थापना या देशामध्ये झाली.
त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली। यावेळी या संविधान सभेमध्ये 11 अधिवेशने या देशभरामध्ये घेण्यात आली। 165 दिवस याच्यावरती चर्चा करण्यात आली आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी या देशामध्ये घटना समितीची निर्मिती झाली आणि 30 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करून याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्षपद देण्यात आलं। आणि इथंच तुम्हा आम्हाला समजावून येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं श्रेष्ठत्व किती होतं। ही घटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठ्यामध्ये संघर्ष करावा लागला, त्रास घ्यावा लागला। कारण एकीकडे समाज व्यवस्थेमधून आलेली माणसं होती आणि एकीकडे बाबासाहेब होते। या देशातला प्रत्येक घटनाक्रम, या देशातला प्रत्येक जातीचा अभ्यास, या देशातील प्रत्येक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास, या देशातील प्रत्येक पंथाचा अभ्यास, धार्मिकतेचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास आणि या संपूर्ण घटनेचा अभ्यास करून मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं मत मांडत होते आणि त्यांना ते मुद्दे पटवून देत होते। आणि त्यावेळी बाबासाहेबांचं रक्त झिजत होतं, त्यांचा थेंब आणि थेंब। आणि म्हणून मी इथं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा झिजलेला एक घटक आहे, एक भाग आहे। कारण इतक्या तळमळीनं त्यांनी या देशाचं संविधान लिहिलेलं तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं। याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जर स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा अभ्यास केला तर या संविधान कार्यामध्ये पाहत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांची 4 मुलं या देशासाठी त्याग झालेले आहेत। आपली स्वतःच्या पत्नीचं सुद्धा त्यांनी या देशासाठी त्याग केलेला आहे आणि म्हणून त्यागमूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानामध्ये तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका मोठा कालावधी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान तुम्हा आम्हाला दिलेलं आहे। एकदा संविधान लिहित असताना पंजाबराव देशमुख एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले आणि भेटण्यासाठी गेल्यानंतर रात्री 1:30चा कालावधी होता। त्यावेळी ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपणाला मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला एक मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही रात्रीचे 1:30-2 वाजलेले आहात आणि तुम्ही अजून का जागे आहात? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं। ते म्हणाले, साहेब, तुमचा समाज जागृत आहे म्हणून तुम्ही झोपी जाता, पण माझा समाज अडाणी आहे, अशिक्षित आहे आणि माझा समाज झोपी गेलेला आहे म्हणून मी जागृत आहे। समाजासाठी इतकी मोठी भावना व्यक्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिलं व्यक्तिमत्व आहे। त्यावेळी त्यांनी पंजाबराव देशमुख यांना एक हातामध्ये कागद दिला आणि बाबासाहेब म्हटले, तुम्ही हा कागद वाचा आणि मी थोडं फिरून येतो। आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिरून आले त्यावेळी पंजाबराव देशमुख यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असताना आम्हाला पाहायला मिळतं। तरी बाबासाहेब म्हणाले, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का आहेत? त्यावेळी पंजाबराव देशमुख म्हणाले, मी माझ्या समाजासाठी या संविधानामध्ये तुम्ही काही गोष्टी द्याव्यात या विचारधारेतून आलेलो होतो, पण बाबासाहेब तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की जगातील या देशातील काही लोक तुम्हाला सुचवण्यापूर्वीच तुम्ही या देशाचा अभ्यास करून प्रत्येक जाती धर्मासाठी हे संविधान लिहितात। याबद्दल मला अभिमान वाटतो आणि याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। म्हणजे मित्र हो, इथं सांगण्याचा उद्देश असा आहे, या देशाचं हे संविधान एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं, एका समुदायापुरतं नमूद नाही, मर्यादित नाही, तर या देशातील गोर गरीब, अनाथ, शोषित, पीडित या सर्वांच्यासाठी उपयुक्त आहे। त्याच पद्धतीमध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाची किंमत आणि बंगल्यामध्ये AC मध्ये राहणाऱ्या माणसांची किंमत एकच आहे
आणि ही ताकद लोकशाहीच्या माध्यमातून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची महत्त्वाची जी चौकट असेल ती महत्त्वाची चौकट म्हणजे या देशाची लोकशाही, आणि ती लोकशाही टिकायची असेल तर या देशातील लोकांना संविधान समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून कर्नाटक शासनानं ही संविधान सभा आज कर्नाटकाच्या विविध तालुक्यामध्ये काढलेली तुम्हा आम्हाला पाहायला मिळते. मग संविधान 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 म्हणत आपण असताना संविधानाची अशी काही वैशिष्ट्य आपल्याला पाहावे लागतात. कारण संविधान, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं असं लिखित संविधान आहे. याच्यावरती विविध जगातील जी संविधानं आहेत त्या संपूर्ण संविधानांचा अभ्यास करून आमच्या देशामध्ये कोणत्या गोष्टी या संविधानामध्ये लागू पडतात याचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामधल्या विविध देशाच्या संविधानांचा अभ्यास करून त्यांचा उपयोग आमच्या संविधानामध्ये कसा लागू होतो ही भूमिका घेऊन या संविधानामध्ये काही कायदे कलम लिहिलेले आहेत. या देशाच्या संविधानाचं वैशिष्ट्य काय असेल तर ही घटना जगातील सर्वात मोठी आणि लिखित आहे. जर अमेरिकेचं संविधान घेतलं तर आपल्याला 48 पानाचं दिसून येतं. 24-25 पानामध्ये 1-2 तासामध्ये ते आपल्याला संपूर्ण वाचता येतं. पण या देशाचं संविधान तसं नाही आहे. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संविधानाची ताठरता आणि लवचिकता. म्हणजे या देशामध्ये जर कायदे बदलायचे असेल तर ती एक कायदे पंडितांची समिती निर्मिती करून लोकशाही मार्गाने 2/3 बहुमतानं लवचिकतेच्या स्वरूपामध्ये ते मांडता येतं. पण एखादा कायदा सहजासहजी पास करता येत नाही, त्यासाठी बहुमताची गरज असते. या देशाच्या संविधानाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर हे संविधान लोककल्याणकारी आहे. लोकांच्या समस्या या देशामध्ये समजावून घेऊन लोकांना न्याय समता देण्याची व्यवस्था करणारं हे संविधान आहे. या संविधानामध्ये लोकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत. बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, विचारांचा हक्क असेल, या संपूर्ण गोष्टी दिलेल्या तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात. या देशामध्ये या संविधानानं फक्त मूलभूत हक्क दिलेले नाहीत तर मूलभूत कर्तव्य सुद्धा तुम्हा आम्हाला दिलेले आहेत. आणि यामध्ये प्रौढ मतदानाचा अधिकार सुद्धा या संविधानानं तुम्हा आम्हाला दिलेला आहे. अशी विविध संविधानाची वैशिष्ट्ये तुम्हा आम्हाला पाहता येतील. ते एका विविध म्हणजे संविधानाची वैशिष्ट्य हा एकच टॉपिक घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात याविषयी आपल्याला बोलता येईल. ओझरत्या प्रमाणात संविधान समजावं यासाठी मी थोडे कलमांचा उल्लेख इथं करत आहे. का कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क दिलेला आहे. याच्यामध्ये शाळा असेल, धर्म असेल, संस्था असेल, समाज असेल, विविध संघटना स्थापन करण्याचा अधिकार तुम्हाला हे कलम या देशामध्ये देतं. कलम 19 ते 22 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आचार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, तुम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. कलम 25 ते 28 मध्ये तुम्हाला धार्मिक सण उत्सव त्याच पद्धतीने एखादी धार्मिक संस्था स्थापन करण्याचे अधिकार हे आपल्याला संविधानामध्ये पाहायला मिळतात. कलम 16 नुसार सार्वजनिक सेवेमध्ये तुम्हाला समानता संधी आहे. म्हणजे नोकरी असेल, व्यवसाय असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समानता हे संविधान आम्हाला देतं. मी जो चारवाकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत, अण्णाभाऊ साठेंच्या पर्यंत जो विचार तुम्हाला सांगितला त्या विचारामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती होती तर माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. पण या देशामध्ये बहुजन समाजावर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे. त्याला कुठेतरी बंधन यावं आणि त्याला कुठेतरी लोकांची भीती असावी यासाठी कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हे कायद्याने बंदीत घालण्यात आलेलं आहे. आणि ही संविधानाची सर्वात मोठी ताकद तुम्हा आम्हाला दिसून येते. कलम 23 नुसार बेटविकारी जी गोष्ट आहे ती निषेध करण्यात आलेली आहे. म्हणजे या देशातील एखाद्या माणसाला तुम्ही गुलाम म्हणून ठेवू शकत नाही, एखाद्या स्त्रीला गुलाम म्हणून ठेवू शकत नाही.
विकू शकत नाही, या गोष्टी कायद्याने निषेध आहेत. कलम 30 नुसार विविध शैक्षणिक संस्था तुम्हाला इथं स्थापन करता येतात. कलम 118 नुसार बहुजन समाजातील ज्या विविध जाती आहेत, SC ST यांना जर कोणी अन्याय आणि अत्याचार करत असेल तर त्यांना अट्रॉसिटी या कायद्याच्या माध्यमातून स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद या संविधानाने बहाल केलेली आहे. त्याच पद्धतीनं कलम 107 108 प्रमाणे फौजदारी गुन्हे तुम्हाला नोंद करता येतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये टोटल 18 परिशिष्टे, 395 कलमे आणि 25 अशी विविध त्याच्या अभ्यासाच्या अनुषंगाने निर्मित केलेल्या घटनात्मक बाबी निर्माण केलेल्या होत्या. हे आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. कारण जर 395 इतकीच कलमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का अंमलात आली, तर याचा आपण अभ्यास केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते. एक तथागत गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घराचा जो नंबर होता तो 395 होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान हे प्रथमतः आपल्या गुरूंना अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून संविधानाची कलमे त्यांनी 395 ठेवलेले आहेत, असाही इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. मित्रहो, या संविधानाच्या माध्यमातून पाहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक बहुजन शोषित पीडित घटकामध्ये जन्माला येऊन सुद्धा आपल्या जातीसाठी, आपल्या संघासाठी प्रथमतः या संघटनेमध्ये, या संविधानामध्ये काही भूमिका मांडलेली नाही. तर प्रथमतः देश, नंतर समाज आणि नंतर मी, ही जी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील कलम 29 नुसार प्रथमतः OBC आरक्षणाचा विषय केला. त्याच्यानंतर कलम 40 नुसार अदर जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना आरक्षणाचा विषय केला. आणि नंतर कलम 41-42 मध्ये SC ST या लोकांच्या आरक्षणाचा विचार केलेला आम्हाला पाहायला मिळतो. आरक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर आरक्षण याविषयी सांगताना मी इतकं सांगू इच्छितो की मित्र, जर समाजातल्या लोकांना जर तुम्ही संधीच दिली नाही तर त्यांची प्रगती कशी होणार. आणि ती प्रगती व्हावी याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थोडी जी सवलत दिलेली आहे ती सवलत म्हणजे या देशाचं आरक्षण. एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. जर एखाद्या कुटुंबातील मुलगा IAS ही एक्झाम देण्यासाठी जर त्याला स्पेशल रूम, जशी मी इथं बसलेलो आहे माझ्या घरामध्ये, अशी स्पेशल रूम दिली, त्याला इंटरनेटची सुविधा निर्माण करून दिली, माझ्या पाठीमध्ये जशी पुस्तकं आहेत तशी वेगवेगळी त्याला पुस्तकं उपलब्ध करून दिली, जशी त्याला इथं मला पाण्याची बॉटल आहे तशी पाण्याची बॉटल त्याला दिली, त्याला बदाम पिस्ता दिले, त्याला वेगवेगळे कोचिंग दिले, तर तो मुलगा अभ्यास करून IAS सहज होऊ शकतो. पण दुसरीकडे एका झोपडीमध्ये राहणारा मुलगा, त्यांची आई आपल्या समोर इथं जेवण करत आहे, बहीण इथं भांडी घासत आहे, वडील बाहेर मसरांना चारा घालत आहेत आणि वरून पावसाचे काही थेंब घरामध्ये पडत आहेत, पत्र्यावरचा आवाज येत आहे आणि तो मुलगा तिथं अभ्यास करत आहे. तर त्याचा अभ्यासाचं जे अवधान असणार आहे आणि इथं AC मध्ये बसून अभ्यास करणाऱ्या मुलगाचं जे अवधान आहे, जे लक्ष केंद्रित आहे आणि त्यांचं जे यश असणार आहे, यशामध्ये फार मोठा तफावत असणार आहे. कारण बदाम पिस्ता खाऊन लढणारा एखादा योद्धा आणि चटणी भाकर खाऊन लढणारा योद्धा याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. आणि जर या दोन्ही पातळी जर समान आणायच्या असतील तर काही वेळा एखाद्या गोष्टीला, एखाद्या समाजाला थोडंसं आरक्षण दिल्यानंतर, थोड्याशा सवलती दिल्यानंतर तो माणूस या इक्वॅलिटीमध्ये येऊन पोचतो. आणि इक्वॅलिटी निर्माण करण्याची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती ती भूमिका
म्हणजे या देशाचं आरक्षण आहे आणि हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवतेसाठी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. हे तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि या देशातील प्रमुख नेत्यांच्या समोर 26 नोव्हेंबर 1949ला अर्पित केलं आणि या देशाचं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी या देशामध्ये अंमलात आलं. आणि अंमलात आल्यानंतर एका पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेब, संविधान लिहित असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. बाबासाहेब म्हणाले, मित्रहो, माझ्यासमोर संविधान लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा, त्यांचा अष्टांग मार्ग, तथागत गौतम बुद्धांचे विचार, संपूर्ण विचारधारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टांग प्रधानमंत्री मंडळ होतं, त्यांची जी व्यवस्था होती, त्याचा जो अभ्यास माझ्या डोळ्यासमोर होता, स्वराज ते सुराज ही जी संकल्पना माझ्यासमोर होती, या संकल्पनेमुळेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे देशाचं संविधान लिहू शकलो. मित्रहो, हा संपूर्ण मोठा इतिहास पाहत असताना संविधानाच्या वेगवेगळ्या अनुषंगानं आपल्याला अभ्यास करावा लागेल. पण संक्षिप्तपणे कर्नाटक शासनाने काढलेल्या संविधान यात्रेमध्ये मी संविधानावरती ओझरती नजर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आज राजा हा राणीच्या पोटी जन्माला येत नाही, तो मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो. आणि तो जन्माला यायचा असेल तर या देशातील लोकशाही टिकली पाहिजे. आणि तो लोकशाही टिकण्यासाठी आम्हा सर्वांना या देशाच्या संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण मित्रहो, आज देशामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेणारी लोक तुम्हाला पाहायला मिळतात. संविधानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती टीका करण्याचं वादळ सध्या संसद भवनामध्ये उठलेलं आम्हाला पाहायला मिळतं. या अनुषंगाने देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाच्या प्रती सगळ्यांच्या घरामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात. आणि केवळ या देशामध्ये जी भूमिका आहे ती समजावून घेणं गरजेचं आहे. आणि सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हा विचार, संविधानाची जागृती ही प्रत्येक घराघरामध्ये व्हावी, ही जी भूमिका लाईफ फाउंडेशन या व्याख्यान मालेच्या आणि प्रबोधन मालेच्या माध्यमातून जी घेत आहे ती अतिशय योग्य आहे. याच्यामध्ये माझी काय भूमिका आहे तर मला इतकंच इथं सांगावं असं वाटतं की एकदा एका जंगलाला आग लागलेली होती आणि सगळे संपूर्ण प्राणी सैरावर धावत होते. आणि धावत असताना एक चिमणी मात्र आपल्या इवल्याशा चोचीतून पाणी आणून ती जंगलाची आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्यावेळी ते माकड म्हणालं, अगं अगं चिवताई, तुझ्या इवल्याशा चोचीतून आणलेल्या पाण्यानं या जंगलाची आग काय विझणार आहे का? त्यावेळी ती चिमणी म्हणाली, अरे अरे माकड दादा, मला सुद्धा माहीत आहे माझ्या इवल्याशा चोचीतून आणलेल्या पाण्यानं या जंगलाची आग काय विझणार नाही. पण मी तुला सांगू इच्छिते, ज्या वेळी या जंगलाला लागलेल्या मनव्याचा आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव हे आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये लागेल. आणि मला वाटतं लाईफ फाउंडेशन निप्पाणी हीच भूमिका करत आहे की समाजामध्ये लागलेल्या आगी विझवण्याचं काम करून समाजामध्ये पुन्हा एकदा ज्ञान प्रबोधन आणि वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांच्यापर्यंत समजावून सांगण्याचा जो प्रयत्न करत आहे त्या कामाची पोचपावती समाज त्यांना नक्की देईल. आणि याच्यामध्ये चिमणीची भूमिका घेऊन मी सुद्धा माझं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. हे लेक्चर कर्नाटक शासनाने काढलेल्या संविधान यात्रेमध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने मी मांडलेलं होतं, व्याख्यानं दिलेली होती. पण इथं लाईव्ह बोलत असताना काही मुद्दे मी गाळून थोड्या छोट्या प्रमाणात इथं आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विचार तुम्हाला आवडेल इतकीच विनंती करतो आणि याच्यावरती तुम्ही चांगले विचार आत्मसात कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि लाईफ फाउंडेशनचे आभार मानून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नमो बुद्धाय.
जय भीम.